हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे सौरभ आणि माझ्या नर्सिंग मॅन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तर नर्सिंग फील्डमध्ये येण्याआधी आणि आल्यावर पण आपली ट्रेनिंग चालू असताना ANM, GNM, BSc नर्सिंग चालू असताना आपल्याला एक प्रश्न असतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये स्टाफ नर्सची सॅलरी किती असते. तर हा व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर यामध्ये आपण पाहणार आहोत की DHS डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिस मध्ये स्टाफ नर्सची सॅलरी किती असते. तर ही आहे पे स्लिप. यामध्ये आपण पाहू शकता की सिव्हिल सर्जन, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, गडचिरोली. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही सॅलरी जी असते ती ॲव्हरेज 50 ते 52 हजार असते आणि ती लोकेशन टू लोकेशन वाईज व्हॅरी होत असते सॅलरी. तर ही सॅलरी आहे सिव्हिल सर्जन, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, गडचिरोलीची. डेजिग्नेशन स्टाफ नर्स आहे. बेसिक पे 38,600. तर यामध्ये काही अलाउन्स असतात, त्यासाठी किती रुपये इकडे आहेत त्याचं सर्व दिलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे बघू शकता. तर एकूण जे टोटल असते पेमेंट ती असते 71,210 आणि त्यामधून जे काही कट होतात पैसे ते टोटल गव्हर्नमेंट रिकव्हरीज 13,847 आणि इन हँड किती येते पेमेंट मग 57,363 रुपीज ओनली. तर हा एक छोटासा व्हिडिओ, जास्त काही लांबणार नाही. आपला नेमका प्रश्न काय आहे त्याचं मी त्यामध्ये उत्तर दिलेलं आहे की किती पेमेंट असते. किती पेमेंट आहे 57,363. हे जस्ट स्टार्टिंग सॅलरी आहे. यामध्ये जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल तर तुम्हाला तुमचं पेमेंट पण वाढत जाणार. तर हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि जर का तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जर का व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच.